नमस्कार मंडळी. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र यशोगाथा या पॉडकास्ट भागामध्ये मी आज अशा व्यक्तीला आमंत्रित करीत आहे, ज्या व्यक्तींचा खडतर प्रवास, प्रेरणादायी प्रवास आहे. खरं तर तृतीयपंथीय या समाजाला वेगळ्या नजरेने बघितलं जातं, परंतु असं असताना सुद्धा त्यांनी संघर्ष करून, संघर्षातून वाट काढून त्यांनी हजारो मुलांचा सांभाळ केला. हजारो मुलांसाठी ते काम करत आहे. सावली फाउंडेशनच्या माध्यमातून त्या आज सप्तरंगी आई म्हणून या भागामध्ये चर्चित आहे. तर मी स्वागत करतो आपले आजचे अतिथी आम्रपाली मोहिते यांचं. नमस्कार. तर खरं तर मॅडम, तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. माझा आपल्याला पहिला प्रश्न आहे की आपलं जे बालपण आहे ते कुठलं आणि बालपणाच्या आपल्या काय? सर्वप्रथम आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे, तुमचं बालपण कसं आहे, तर मी सांगू शकते की माझं जे बालपण आहे ते इतर मुलांप्रमाणे नव्हतं. मला माझं बालपण कधी अनुभवताच आलं नाही. आयुष्यामध्ये मी म्हणतात ना की प्रत्येक वळणावरती संघर्ष होता. त्या संघर्षावरती मात करून पुढे चालत होते. त्या चालत असताना आयुष्य कधी जगले हे मलाच कळलं नाही. तर माझा जो जन्म आहे 13 ताडीवाला रोड पुण्यामध्ये मारुती मंदिर या ठिकाणी झाला होता. घरामध्ये 18-20 दारिद्र्य आणि वडील व्यसनाच्या आहारी होते. घरात 2 मोठ्या बहिणी आणि त्यांच्या पाठीमागे मी, एक मुलगा बायोलॉजिकल, म्हणजे शरीर तर पुरुषाचं आहे पण मन स्त्रीचं. तर असा बायोलॉजिकल मुलगा जन्माला आला होता. आणि मी 4थीत असताना, म्हणजे वडिलांनी कधी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. वडील व्यसनाच्या आहारी असल्यामुळं घरामध्ये काय लागतंय, राशन असेल, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च असेल किंवा इतर गोष्टीसाठी त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. ही सगळी जबाबदारी आईने स्वीकारली होती. वयाच्या मी असे ना 3री मध्ये असताना माझे वडील व्यसनामुळे त्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर आई बंगल्यामध्ये कामं करून आम्हाला शिकवत होती. लहानपणी मी स्त्री, आता म्हटल्याप्रमाणे की एक माझ्यामध्ये जी स्त्रीची भावना होती, माझ्या स्त्रीत्वामुळं मला मुलं खूप चिडवायचे. कोणी मुलं माझ्याशी खेळत नसायचे आणि त्यांचे आई वडीलही त्यांना माझ्याकडे, म्हणजे माझ्यासोबत खेळण्यासाठी पाठवत नसायचे. त्यांना असं वाटायचं की जर माझा जो मुलगा ह्याच्यासोबत खेळला तर माझा मुलगाही ह्याच्यासारखं वागेल. तर त्यामुळे कुणी माझ्यासंग खेळत नसायचे. आणि जास्त करून माझं जे खेळणं असायचं ते भातुकलीचा खेळ असायचा. टीचर असे छोटे, म्हणजे मुलींसोबत मी खेळायचे. आणि हे खेळत असताना देखील मुलं मला चिडवल्यामुळं मी जास्त मुलांमध्ये म्हणजे एक म्हणजे हे होत नव्हते. वयाच्या कितव्या वर्षी असं तुम्हाला समजलं की तुम्ही म्हणजे एक मुलगा नसून तुम्ही तुम्हाला आतमधून एक स्त्रीची तुम्हाला हे येते, तुम्हाला कुठल्या वर्षी कळालं? बघा कसं असतं की जेव्हा एखादी कळी असते, ती कळी जेव्हा उमलते तेव्हा तिचा रंग कळतो. तर हे वय पण असं असतं की लहानपणी, म्हणजे लहान मुलींमध्ये असं खेळणं वगैरे, त्याच प्रकारे हावभाव हे मुलींसारखेच होते. शरीरयष्टी पण नाजूक होती. पण मी स्त्री आहे आणि मी इतरांपेक्षा वेगळी आहे, हे जेव्हा एडोल्सन वय असतं, एक म्हणतात ना की जेव्हा आपण वयात येतो, जेव्हा मुलांना मिशा फुटतात, आवाज थोडा बदलतो, मुलींमध्ये मासिक पाळीचे पिरियड चालू होतात, ते हे जर काळखंड असतो, त्याच काळामध्ये मला असं कळलं, माझा जो भाव होता, तो भावना होती ती स्त्रियांसारखी वागवत होती. आणि मला हे मुलींसारखं नटणं ना, म्हणजे कपडे घालणं आणि मुलींसारखं हावभाव करणं, आणि असं वाटायचं की मी चुकीच्या शरीरामध्ये आहे. म्हणजे शरीर तर पुरुषाचं आहे पण मन स्त्रीचं होतं. मला कुठं ना कुठं असं म्हणजे असं कोंडल्यासारखं वाटत होतं की ज्या शरीरामध्ये आहे ते शरीर मी चुकीचं शरीरामध्ये आहे असं मला भासत होतं. त्याच्यानंतर जेमतेम मी
तिसरी चौथीमध्ये असताना वडील एक्सपायर झाल्यानंतर ना आपण बघतो की आपल्या घरामध्ये म्हणजे महाराष्ट्रीयन प्रथा आहे की ज्या घरामध्ये एखादा वडील वारले तर एका वर्षाच्या आतमध्ये त्या घरामध्ये लग्न केले जातं, जे पण मोठे मुलगा असेल मुलगी असेल. तर त्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न करण्यात आलं. लहानपणी माझं आयुष्य म्हणतात ना की एकतर निसर्गाने म्हणा किंवा देवानेच मला जे ह्याच्यामध्ये घडवलं ते तर होतंच, पण दारिद्र्यही होतं आणि ज्या घरामध्ये गरिबीचा अंधार असतो, तो किती भयंकर असतो याची कल्पना कोणी करू शकत नाही. लहानपणी मला जेव्हा मी शाळेत जायचे, तर एका टाईमाचा डबाही नसायचा. आई बंगल्यात जायची. त्या बंगल्यामध्ये तिथं तिला जे मिळेल ते जेवण घेऊन ती मला येऊन द्यायची आणि दिवसभर ते जेवण खाऊन मग मी माझं शाळेत असायचे. आणि जेव्हा रिसेस असायचे, तर मी बघायचे की इतर मुलं वेगवेगळे टिफिन घेऊन यायचे. कोणी पराठा आणायचा, तर कोणी ब्रेड जाम. तर ते बघून मला म्हणजे असं मलाही वाटायचं की मी ते खावं. परंतु परिस्थिती म्हणतात ना, परिस्थिती माणसाला लवकर मॅच्युअर बनवते. तर त्याच प्रकारे मी स्वतःलाच असं म्हणजे हे करून ठेवलं होतं की नाही, कुठे ना कुठे आपल्या आईची परिस्थिती आहे, आपल्याला ती शिकवते ते महत्वाचं आहे. तर मी त्या परिस्थितीशी म्हणतात ना, समझोता करून घेतला होता आणि लहानपणी जेव्हा शाळेत जायचे, तर शालेय साहित्य नसायचं माझ्याकडं. शनिवारचा तास, मला असं वाटायचं की शनिवारचा तास येऊ नये. कारण की त्यावेळेस पीटीचा तास असायचा, चित्रकलाचा तास असायचा. तर त्यासाठी लागणारी बुटं, शालेय म्हणजे नाही का, चित्रकलेचे साहित्य ते माझ्याकडे नसायचे. तर मला शनिवारच्या तासामध्ये मोस्टली मला वर्गाच्या बाहेर थांबवलं जायचं. माझे बुटंही अक्षरशः फाटलेले असायचे. ते घासून म्हणजे बुटां म्हणतात ना, फक्त नावाला वरती असं ते हे असायचं. पण खालून जे जे सोल असायचं पूर्ण फाटलेलं असायचं. लहानपणी मला दूध खूप आवडायचं. परंतु परिस्थिती नसल्यामुळे ते मी दूध पण कधी पिऊ शकत नव्हते. तर म्हणजे खूप गोष्टी अशा होत्या, की ज्या मी मनाला मारल्या. मनाला मारल्या म्हणजे म्हणण्यापेक्षा, की परिस्थितीशी एक हे संगनमत करून मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रकारे जेव्हा शाळेत साहित्य हे झालं, तर त्याच्यानंतरनं आईने सांगितलं होतं, की जर आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल आणि आपल्याला इथून बाहेर पडायचं असेल, तर शिक्षण खूप महत्वाचं आहे. तुला शिकावं लागेल. तर मी शिक्षणावरती जास्त फोकस केला. लहानपणी जेव्हा मी होते, की 14-15 वर्षाची, तेव्हा मुलं मला चिडवायचे. मुलं तर मुलं, त्यांचेही आई-वडील, म्हणजे वडिलांचे वयाचे लोकही मला चिडवायचे. शारीरिक सुखाची मागणी करायचे. त्याचप्रकारे म्हणतात ना, ज्या घरामध्ये पुरुषाचं छत्र नसतं, त्या घराकडे लोकं वेगळ्या नजरेने बघतात. त्या घराचे वासे ढिल्ले करण्यासाठी लोकं प्रयत्न करतात. तर मी जेव्हा पुढे जायचे, लोकं मला पाठीमागून छक्का, हिजडा, बायक्या असे चिडवायचे. घरावरती पत्र्यावरती दगडे मारायचे, दरवाजा वाजवायचे, घरासमोर कचरा टाकायचे. म्हणजे तुम्ही विचार करा, की एक वय, कवळं वय, ज्या कवळ्या वयामध्ये डोक्यावरून वडिलांचं छत नाहीये आणि स्वतःशी संघर्ष करून मी आयुष्य जगत आहे आणि अशा आयुष्य जगताना समाजामधील काही लोकं त्रास देत असतील, तर माझी मनस्थिती काय होत असेल? एक वय असतं. त्या वयामध्ये आपण बघतो, की एक बालपणच 14-15 वर्ष म्हणजे खूप मोठं वय नाहीये. पण त्या 14-15 वर्षामध्ये इतके मोठे अनुभव आले होते. इतके म्हणतात ना, की आयुष्याचे सगळे पानं मी म्हणजे त्या त्या कमी वयामध्ये मी अनुभवले होते. त्याच्यानंतरनं मग मी 10वीत असताना अ, शाळेची फीस भरायची होती. बोर्डाची फीस असायची. तर बोर्डाची फीस भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आपल्या इथे एक सकाळ पेपरच्या मालकीणीचं कुत्र्यांचं डॉग शेल्टर होतं. क्वीन्स गार्डन पुण्यामध्ये तुम्ही परिचित असाल, हो. माहिती असेल आपल्याला. तर क्वीन्स त्या गार्डन. क्वीन्स गार्डनच्या इथे डॉग शेल्टर होतं. तर त्या डॉग शेल्टरमध्ये मी त्या कुत्र्यांना जेवण देणं, त्यांचं ते शीट्स वगैरे जे बाथरूम वगैरे केली ते काढण्याचं मी काम केलं आणि त्यानंतर ते तिथून आलेल्या पैशाने मी माझी 10वीची फीस भरली आणि 10वीची फीस भरल्यानंतर मी डिस्टिंक्शनमध्ये पास झाले. पास झाल्यानंतरनं मग मी अशीच एकदा आईची तब्येत ठीक नव्हती. तर तिला भेटण्यासाठी गेले होते. तर तिथं भेटण्यासाठी गेल्यानंतरनं तिथल्या लोकांनी मला म्हटलं, की "तू काम करशील का टेलिकॉलिंगचं?" तर मी म्हटलं, की "मला तर शिकायचं होतं."
कारण की आईने सांगितलं होतं की जर आपली परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर शिकावं लागेल. तर त्यासाठी मी पहिले त्यांना नाही म्हटले. परंतु त्यांनी मी घरी आल्यानंतर ना आईची तब्येत आणखी खराब झाली. तर तेव्हा मात्र मला असं वाटलं की शिक्षणापेक्षा माझं जगणं खूप मोठं आहे, महत्त्वाचं आहे. हे 2 मूठभर पोट आहे. परंतु जेव्हा भूक लागते, तेव्हा चांगल्या वाईटची गोष्टीची म्हणजे माणूस विचार करू शकत नाही. एखाद्या स्त्रीला तिचं स्त्रीत्वही दावणीला लावावं लागतं. मग मी विचार केला की नाही माझं जगणं आणि माझ्या कुटुंबाचं जगणं महत्त्वाचं आहे. मग मी वापस 1 आठवड्यानंतर त्यांच्याकडे गेले आणि जे मालक होते त्यांना म्हटलं की मी तयार आहे जॉब करण्यासाठी. पहिलं त्यांनी मला नाही का म्हणजे पुरुषी अहंकार असतो म्हणा किंवा एक इगो असतो माणसामध्ये. तर त्यामुळे त्यांनी मला म्हटले की आता आमच्याकडे वेकन्सी नाही. पण जेव्हा मी त्यांना खूप गयावया केली, तर त्यानंतरनं त्यांनी मला तिथे जॉबला ठेवलं आणि माझं वय नव्हतं. मी हार्डली 15 साडे 15 वर्षाचे होते. तर त्यांनी माझं एक वेगळं रजिस्टर ठेवलं. एका वेगळ्या रजिस्टरमध्ये माझा एंट्री असायची. 3,000 पगारावर मला तिथे ठेवण्यात आलं. पण हे 3,000 पगार म्हणजे माझ्यासाठी माझ्या पूर्ण कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं एक साधन होतं. तर मी म्हणजे खुशीने ते जॉब चालू केला आणि कामामध्ये मी जेव्हा तिथं काम करू लागले, तर माझं मेन इंटेन्शन होतं की मी जेही करेल ते परफेक्ट असायला पाहिजे. तर त्या कामामध्येही मी बेस्ट टेलिकॉलर असायचे. प्रत्येक महिन्याला मी बेस्ट टेलिकॉलर असायचे आणि माझा रेकॉर्ड होता की त्यावेळेस कुठलेही टेलिकॉलर्स माझं जे टार्गेट अचीव्ह नव्हतं करू शकत, ते टार्गेट मी अचीव्ह करायचे आणि पॅन इंडिया मी बेस्ट असायचे. तर असा माझा लहानपणाचा प्रवास होता. म्हणतात ना, "आभाळच फाटले, त्याला थिगळे तर कुठपर्यंत लावायचे." परंतु जी परिस्थिती आहे, जी अडचणी आहे, त्या अडचणीवर मात करायची आणि आपल्या अस्तित्वाचं एक वेगळं वळण निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील होते. आणि असं बालपण जगता-जगता म्हणजे माझं बालपण मी कधी अनुभवलं मला आठवतच नाहीये. अच्छा, हे सगळं होत असताना घरातून कसा प्रतिसाद होता? घरातून तुम्हाला कधी विरोध होता किंवा घराचं काय माहोल होतं तुमच्या त्यावेळेस? बघा कसं आहे, की घरामध्ये सगळे सपोर्टिव्हच होते आणि आईचं लेकरू ते आईचं लेकरू असतं. बरोबर? ते काळं असो, ते नकटं असो किंवा कसंही असो. आईचं लेकरू आईसाठी जगामध्ये म्हणतात ना, सर्वात सुंदर असतं. तर आईने मला कधी असं वेगळं असं ही वागणूक दिली नाही. हो, तिला माहिती होतं, की मी आहे म्हणून. परंतु तिने मला असं कधी जाणीव करून दिली नाही. तर आणि मलाही असं वाटलं नाही, की मी त्यांना असं काहीतरी करावं. कारण की सर्वात महत्त्वाचं आहे, की ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी आपल्यासाठी स्वतःसाठी म्हणजे लेकरांसाठी सर्वस्व त्यांनी अर्पण केले आणि त्यांना दुःख होणं मलाही जमत नव्हतं. तर मीही नॉर्मलीच राहायचे. घरामध्ये मी नॉर्मली असायचे. कपडे म्हणजे व्यवस्थित तसं वागण्याचा प्रयत्न करायचे. परंतु माझ्या वागण्यातून त्याला कळतच असं होतं. परंतु जेव्हा मी एकांतमध्ये असायचे किंवा जेव्हा मी बाहेर जायचे, तिथं मी माझं स्वतःचं अस्तित्व जपत होते. तिथं मी नटणं म्हणा किंवा मुलींचे कपडे जे घालणं, ड्रेसिंग, साडी, सलवार घालणं, हे मी बाहेर करत असायचे. परंतु जेव्हा मी घरी जायचे, माझं कधी धाडस झालं नाही, की तिच्यासमोर असं जायला. कारण की मी तिचं मन दुखवू शकत नव्हते. तर आता त्यानंतर मग आता हे आम्रपाली, अमितची आम्रपाली कधी झाली आणि अ, ह्याची सुरुवात कधी झाली? सावली फाउंडेशनची सुरुवात आपण कधी केली? बघा मी पहिले सांगू इच्छिते, की कुठलीही गोष्ट घडण्यासाठी, कुठल्याही गोष्टी घडण्यासाठी काही ना काही गोष्टी कारणीभूत असतात. माझ्याही बाबतीत असं इन्सिडेंट झाले, 2 इन्सिडेंट झाले. अ, आज आपल्यासमोर ही जी आम्रपाली बसली आहे, ती इतकी कणखर नव्हती. प्रत्येक गोष्टीवरती रडायची. छोट्या-छोट्या गोष्टीला ती रुसायची. छोट्या गोष्टी ती मनाला लावून घ्यायची. तर ही जी आम्रपाली जी आता बसली आहे, जी समाजामध्ये आपलं अस्तित्व लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतेय. समाजामध्ये ती दाखवून देते, की नाही मीही समाजाचा एक भाग आहे आणि या व्यवस्थेशी ती झगडा देतीये, लढत आहे. तर ही आम्रपाली तेव्हा अशी नव्हती. तर ह्या आम्रपालीला मी कुठेतरी गाडलं आणि ही नवीन आम्रपाली घडली. त्याच्या मागे 2 गोष्टी कारणीभूत होत्या. मी 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट केल्या होत्या. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एक पहिलं होतं, की मी
म्हटलं की जेव्हा मी चाळीत राहायचे, जॉब करायच्या अगोदर, तर तेव्हा मला असं वाटायचं की मुलं मला चिडवतायत, आजूबाजूचे लोक मला समजून घेत नाहीये. मलाही दुःख होतात, मलाही त्रास होतो, मलाही वेदना होतात, मलाही भावना आहे. मलाही कुठेतरी म्हणजे कुणी बोलल्याने मलाही त्रास होतो. तर मला असं वाटायचं की मी चाळीत राहते, तिथं लोकं शिकलेले नाहीयेत. त्यामुळं ते लोकं मला म्हणजे असं मला चिडवत असतील. ते मला समजून घेत नाहीये, ते मला त्रास देतायत, ते मला चिडवतायत. तर मला असं वाटलं की मी जास्तीत जास्त वेळ माझ्या ऑफिसमध्ये घालावा. तिथे शिकलेले लोकं आहेत. ते मला समजून घेतील. ते मला माझं माझं म्हणणं मान्य करतील. ते माझं अस्तित्व मान्य करतील. परंतु हा माझा खूप मोठा गैरसमज होता. अ, एकदा काय झालं होतं की पॅन इंडिया बेस्ट परफॉर्मर्सचं एक हे होतं, अवॉर्ड अवॉर्ड सेरेमनी. सर. आणि मी ज्या कंपनीमध्ये काम करते, तर त्यांच्या सीईओच्या माध्यमातून मला तो अवॉर्ड मिळणार होता. आणि हा अवॉर्ड घेण्यासाठी मग आम्ही जेव्हा ट्रेननी असं निघालो, तर शिवाजीनगरच्या इथं, तर माझे कलीग्स पण होते आणि मी जस्ट वॉशरूमला गेले ट्रेनमध्ये आणि जस्ट वॉशरूममध्ये पास होऊन आले. तर त्यांचं असं गोष्टीत चाललं होतं, की "अरे, ये सीजेडीओ को यहाँ पे क्यों बिठाया? ये सीजेडीओ को यहाँ पे बिठाया तो अपने को अनकंफर्टेबल लग रहा है, इसको अगले बोगी में बिठा." हे तुमच्या तर कलिक म्हणजे. कलीग म्हटले. अच्छा. आणि तो जो शब्द होता मला म्हणजे म्हणतात ना, इतकं हर्ट करून गेला. आणि हर्ट म्हणजे काय, की त्या लोकांकडून मी कधी अपेक्षा करू शकत म्हणजे अशी अपेक्षा केली नव्हती, की ते ते असे लोकं बोलतील. ते मला असं बोलतील. त्यामध्ये असे ही लोकं होते, की त्यांच्या वेळकाळी, त्यांच्या अडचणीच्या वेळेस मी त्यांना मदत केली होती. माझ्याकडून ते सगळे कामं करून घ्यायचे. माझ्यासमोर तर ते खूप गोड-गोड बोलायचे. त्यामध्ये असे एक व्यक्ती होते, की त्याच्या आईंचा ॲक्सिडेंट झाला होता. तर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डायपर्स बदलण्यापासून मी कामं केले होते. कपडे धुणे हे आणि तो व्यक्तीही त्याच्यामध्ये असं मला बोलतोय. म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या स्त्रीत्वामुळं आणि मी जे स्त्री म्हणून स्वतःला समजते, माझ्यातील जी स्त्रीमुळे मला असं लोकं बोलतायत. तर तेव्हा मला कुठं तर हर्ट वाटलं. मग मी म्हटलं मी तिथून चालत्या ट्रेनमधून खाली उडी मारून मी घरी आले. हं. म्हणजे तुम्ही बघत असाल, की जे स्टेशनपासून शिवाजीनगरपर्यंत ट्रेन स्लो चालते. त्या हो स्लो चालणाऱ्या ट्रेनमधून मी खाली उडी मारली आणि वापस घरी आले. मला घरच्यांनी विचारलं, की "तू जाणार होतास, तू का नाही गेला?" तर मी त्यांना काहीच सांगू शकले नाही. मी माझं घरात येऊन थोडंसं म्हणजे म्हणतात ना, की कुणाशी न बोलता एकांतमध्ये जाऊन बसले. 1-2 दिवस गेले, 3 दिवस गेले. माझं मन मलाच खात होतं. मी विचारांच्या म्हणजे विचार माझ्या मनामध्ये खूप सारे येत होते. मग नंतर ना इतके डिप्रेशनमध्ये गेले, की मी फाशी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु सुदैवाने त्याच्यातून बचावले गेले. त्यानंतरनं मग वापस पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःला सावरलं आणि वापस कामाला जाऊ लागले. आणि हे केल्यानंतर 1-1.5 वर्षानंतरनं अजून एक इन्सिडेंट माझ्या बाबतीत असा झाला, की आपण म्हणतो, की प्रत्येक स्त्रीला एक वयामध्ये तिचे एक हे असते, की तिच्या आयुष्यामध्ये एखादा लाईफ पार्टनर असावा. ती स्वप्न रंगवत असते, की माझा जोडीदार असा असेल, माझा जोडीदार तसा असेल आणि माझंही तसंच होतं. त्या वयामध्ये मी स्वप्न बघत होते आणि असा एक जोडीदार माझ्या आयुष्यामध्ये आलाही आणि मी त्याच्यासोबत आयुष्य जगण्याच्या शपथा घेतल्या. त्याला आपलं सर्वस्व मानलं. मला असं वाटलं, की ह्या जगामध्ये हा एकमेव माझा म्हणतात ना, की एकमेव असा व्यक्ती आहे, की तो मला समजू शकेल, जो साथ देईल. मला साथ देईल आणि ह्या संघर्षामध्ये माझा आधार बनेल. परंतु तो माझा गोड गैरसमज होता. मला असं काही दिवसांनी असं कळलं, की त्याचं एक अफेअर होतं एका मुलीबरोबर. तर मी तेही एक्सेप्ट केलं. इट्स अ नॅचरल. बरोबर आहे ना, की मुलीचा कल मुलांकडे, मुलांचा कल मुलींकडे. तर मी तेही एक्सेप्ट केलं आणि त्यानंतर ना मी म्हटलं, की नाही ठीक आहे. तुझं त्या मुलीसोबत प्रेम आहे तर ठीक आहे, इट्स ओके. मी ते एक्सेप्ट करते आणि तू मलाही सोबत ठेव. तर त्यांनी हो म्हटला. मग नंतरनं खूप असं 5-7 महिन्यानंतर अजून असं कळलं, की त्याचा अजून एक ट्रान्सजेंडर सोबत म्हणजे माझ्यासारखीच एकासोबत आणखी एक अफेअर आहे. मग तेव्हा मला वाटलं, की नाही माझी निवड कुठेतरी चुकली आहे. खूप समजवलं स्वतःला आणि त्यावेळेस असं वाटलं, की नाही आयुष्यामध्ये हा जो क्षण आहे ना, तो क्षण म्हणजे म्हणतात ना मृत्यूच्या पलीकडचा क्षण. पूर्ण माझ्या आशांचा निराशा झाली होती आणि
म्हणतात ना की असं की मला काहीच दिसत नव्हतं. मला असं वाटत म्हणजे एकदम शून्य वाटत होतं, की जग शून्य आहे, आयुष्य शून्य आहे. आणि पूर्ण माझं जे म्हणतात ना, की मी जे अपेक्षा केल्या होत्या, त्याच्यावरती विरझण टाकल्यासारखं झालं होतं. त्यानंतर मग मी वापस सुसाईड अटेम्प्ट केला. मग त्यातूनही बचावली गेले. ज्याच्यासोबत सगळ्या ह्या गोष्टी झाल्या तो परिचयातला होता का, म्हणजे तुमच्या कशी भेट झाली होती त्याची? पण परिचय म्हणजे ते ऑफिसमध्येच आमचं हे झालं होतं. ऑफिसमध्ये त्याचा स्वभाव वगैरे मला म्हणजे वाटलं की नाही, तो माझ्यासमोर छान बोलायचा, चांगलं नाही का. मला प्रत्येक वेळा मी जर डिप्रेशनमध्ये असेल किंवा कधी घराचे प्रॉब्लेम असेल, तर तो मला मदत करायचा, की असं झालं नाही, तसं कर, तसं कर, नाही काही कर. मला म्हणजे गाईडन्स करायचा. तर ते म्हणतात ना कुठं ना कुठं, की जगाने लाथाडलेल्या व्यक्तीला म्हणतात ना, डुबने वाले को तिनके का सहारा. तर मला असं वाटलं, की नाही हा व्यक्ती मला समजून घेतोय. तो माझ्यासाठी काहीतरी करतोय आणि तो मला एवढं जपतोय, तर हा माझ्यासाठी योग्य साथीदार असेल. त्यामुळं मी त्याच्याशी ते रिलेशनमध्ये आले. परंतु त्या रिलेशनमध्ये मला म्हणतात ना, की निराशा मिळाली. अपेक्षांचं भंग झालं. दिवा स्वप्न होता, ते दिवा स्वप्नातून मी जागी झाले. आणि मग हे सुसाईड अटेम्प्ट केल्यानंतर वापस डिप्रेशन हे ते. मग मला खूप सारे लोक होते. माझी मैत्रीण होती, तिने मला समजावलं, की "आम्रपाली, तू अशा व्यक्तीसाठी म्हणजे आत्महत्या करते, की त्या व्यक्तीला तुझं काहीच घेणं देणं नाही, घेणं देणं नाहीये. त्याला त्याला तुझं कदर नाही. अस्तित्वाची हेच नाहीये. तू जगू किंवा मरू ह्याचं त्याला काहीच नाहीये. मग तू अशा व्यक्तीसाठी आयुष्य का हे करते?" मग मी म्हटलं, की ती मला म्हटली, की "तुझं झाल्यानंतर मग तुझ्याकडं हे ज्या बहिणी आहेत, त्यांचं काय होणार?" माझी जी मोठी बहीण आहे, मी तुम्हाला सांगायचे विसरले मगाशी, की माझी मोठी जी बहीण आहे, ती मेंटली रिटार्डेड आहे. अच्छा. आज आपला समाज असा समाज आहे, ज्यामध्ये एखाद्या स्त्रीने नवऱ्याला सोडलं किंवा नवऱ्याने स्त्रीला सोडलं, तर त्या स्त्रीचा दोष असतो, असं गृहीत धरणारा. म्हणजे स्त्रीचं अस्तित्व अमान्य करणारा. तर लहानपणी जेव्हा बहिणीचं लग्न झालं, त्या दिवशीच हुंड्यासाठी तिची मागणी करण्यात आली. आमच्याकडे पैसा नव्हता. तर सकाळी लग्न झालं, संध्याकाळी तिला पाठवण्यात आलं घरी. तर घरी पाठवल्यानंतरनं मग म्हणजे घरामध्ये कोण मोठं व्यक्ती नव्हतं. नव्हतं बोलणार नव्हतं. बोलणारे कोणी नव्हतं. पुरुष व्यक्ती. आणि मी खूप लहान होते. मी असेल 6 4थी 5वी 6वी 5 एक वर्षाची असेल, 5वीत असेल मी तेव्हा. तर अशा परिस्थितीमध्ये कोणीच नव्हतं. तर म्हणजे त्यांनी असा फायदाच घेतला होता. आणि मग तिला पाठवण्यात आलं. घरी आल्यानंतर ती 4-5 वर्ष नीट व्यवस्थित राहिली. त्यानंतर लोकांचे टोमणे, लोकांचा त्रास, लोक पाठीमागे बोलू लागले. त्याच्यानंतर तिच्या डोक्यावरती परिणाम झाला. मग परिणाम झाल्यानंतर मग ती पूर्णस्व माझ्यावरतीच अवलंबून राहायला लागली. तर मग माझी मैत्रीण जेव्हा सांगितली, की "बाई तुझं तर तू आयुष्यातून गेली असती ह्यांचं एका काय? व्यक्तीमुळे. पण ही जी व्यक्ती जी तुझ्यासाठी अवलंबून आहे, त्यांचं काय? मग ह्यांचं काय करणार? मग ह्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघणार?" मग त्यानंतर मग मी विचार केला, की नाही मला जगायचंय. आणि माझ्या घरामध्ये मी म्हटलं, की आई आजारी असायची. ती आई आणि या बहिणींसाठी मला जगायचं होतं. मग ह्या बहिणी माझ्या लेकी झाल्या. त्यांच्यासाठी एक आई म्हणून मी जगण्याचा प्रयत्न केला. आणि तेव्हा मी ठरवलं, की नाही का समाजामध्ये खूप साऱ्या आम्रपाली असतील, ज्या अशा परिस्थितीतून जात असतील किंवा असे खूप सारे वंचित, उपेक्षित लोकं असेल, जे ह्या परिस्थितीतून जात असेल, तर अशा लोकांना एक आधार बनून देण्यासाठी मी जगू लागले. आणि मग तिथून मी म्हटल्याप्रमाणे एक नवीन आम्रपाली जन्माला आली. ही जी आम्रपाली होती, ती संघर्ष करणारी होती, समाजाशी झुंज देणारी होती, समाजामध्ये आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणारी होती. समाजाचा जो प्रवाह आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने जाऊन हे स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी आम्रपाली होती. मग ही आम्रपाली उदयास आली आणि त्याच्यानंतर मी सावली सोशल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली. आणि ह्या संस्थेच्या माध्यमातून जे पण वंचित, उपेक्षित, जे समाजापासून दूर लोकं आहेत, जे समाज त्यांना मेलेलंच घोषित करतात. कारण की ह्या लोकांकडे जे फुटपाथवरती राहणारे लोकं आहेत, बेघर लोकं आहेत, समाजामध्ये ह्यांच्याकडे काही भारतीय नागरिक असण्याचा काही पुरावा नसतो. मग तो इतर समाजाच्या दृष्टिकोनातून, शासनाच्या दृष्टिकोनातून ते मृतच असतं. तर अशा लोकांसाठी मी काम करण्याची सुरुवात केली. तिथून मी म्हटलं, की ह्या लोकांचं जर अस्तित्व, त्यांना जर चांगलं म्हणजे आयुष्य जगायचं असेल,
हे फुटपाथवरती हे भीक मागणारे लोक आहेत, भिक्षा मागणारे लोक आहेत. तर हे मागणारे हात जर देणारे हात घडवायचं असेल तर एकमेव साधन म्हणजे शिक्षण. मग त्यानंतर ना मी रस्त्यावरती फुटपाथ शाळा चालू केली. फुटपाथ शाळेमध्ये म्हणजे जे मुलं रस्त्यावरती भिक्षा मागत होते, चौकामध्ये पुण्यात 6 ठिकाणी आपल्या फुटपाथ शाळा चालू आहे. मालधक्का चौक असेल, विश्रांतवाडी असेल, वाघोली असेल, रावेत असेल. तर या ठिकाणी आपल्या फुटपाथ शाळा चालू झाल्या. त्याच्यामध्ये आपण 3 कॉन्सेप्टमध्ये काम करत होतो. पहिलं की पॅरेंट्स लोकांचं काउन्सिलिंग करायचं आणि त्यांना सांगायचं की बाबा तुमची मुलं रस्त्यावरती राहिले तर किती असुरक्षित आहे. तर त्यांना तुम्ही निवासी शाळेमध्ये टाका. मग CWC असेल, चाइल्ड वेलफेअर कमिटी त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना निवासी शाळेमध्ये ऍडमिशन करून देत होतो. त्याच्यानंतर ना जे मुलांना ज्यांचे पॅरेंट्स रेडी नाहीयेत तर अशा मुलांना आपण त्यांना पॅरेंट्स लोकांना सांगायचो की बाबा सकाळी तुम्हाला मुलांना शाळेत पाठवा, संध्याकाळी तुमची मुलं तुमच्याकडे येतील. तर त्यांना शासकीय शाळेत पाठवा. तर तिथेही ते मुलं ना पाठवायला रेडी नव्हते. तर मग मी ही संकल्पना चालू की हे मुलं जर शाळेत जाऊ शकत नाही तर शाळाच त्यांच्यापाशी आपण आणली आणि ही फुटपाथ शाळा संकल्पना चालू झाली. या शाळेच्या बरोबरच जे रस्त्यावरती मुलं आहेत त्यांचं आरोग्य उत्तम राहावं त्यासाठी आपण त्यांना रोजचं 50 लिटर दूध देत असतो. त्याच्यानंतर जे रस्त्यावरती उपचाराभावी पडलेले लोक असतात, रुग्ण असतात, तर त्यांना उपचार वगैरे मिळवून देण्यासाठी आपण काम करत आहे. ज्या महिला रस्त्यावरती राहतात, जे मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकत नाही, तर अशा महिलांना आपण सॅनिटरी पॅड देत असतो. मासिक पाळीविषयी माहिती देत असतो की प्रिकॉशन काय घ्यायचं, कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. ह्या गोष्टी आपण त्यांना सांगत असतो. त्याच प्रकारे तृतीयपंथी असेल, दिव्यांग बांधव असेल, देह विक्री करणाऱ्या महिला यांच्यासाठी आपण काम करत आहे. दिव्यांग बांधवांना कुबडे असेल, व्हीलचेअर असेल, कृत्रिम हातपाय असेल बसवण्याचं आपण काम करतो. त्यांना UDID कार्ड बनवून देणं, त्यांना व्यवसाय टाकून देण्याचं मी काम करत आहे. त्याच प्रकारे तृतीयपंथीयांसाठी जे पारलिंगी समुदाय आहे, माझ्या पारलिंगी समुदायासाठी पण मी काम करत आहे. तर पुण्यामधलं तुम्हाला थोडंसं मी थांबवतो. तृतीयपंथी जसं की आता तुम्ही संघर्ष करून तुम्ही इथपर्यंत आलात. तुम्ही म्हणजे सोशल काम करताय किंवा सोशल ऍक्टिव्हिटीज तुम्ही आहे. पण बहुतेक तृतीयपंथी जे आहेत ते एकतर सिग्नलवरती दिसतील तुम्हाला किंवा दुसरे जे आहेत ते ध्येय विक्री करताना दिसतील किंवा तिसरे मी सांगेन की जे धार्मिक आहेत की जे एखाद्या देवाचं वगैरे करतात आणि ते बघतात. मग अशा लोकांसाठी आपली काय पहिल असणार? सर्वप्रथम मी म्हणेन की ते जे कामं करतात ते चुकीचं नाहीये. ह्याला कारणीभूत समाज आहे, प्रशासन आहे, सरकार आहे. जर समाजाने, प्रशासनाने, सरकारने जर ह्यांच्या हाताला कामं दिली असते तर आम्हाला देह विक्री करण्याची आवश्यकता कशाला वाटली असती, आम्ही कशाला भीक मागितली असती, आम्हीही स्वाभिमानाने, आम्हीही स्वतः म्हणजे कष्टाने भाकरी खाल्ली असती. परंतु समाज आम्हाला वाळीत टाकत आहे. शासन आमच्यासाठी योजना काढत नाहीये. आतापर्यंत आता बघत आहोत की 2018-2020चा कायदा निघाला. कुठं आता आम्हाला समानतेची वागणूक मिळत आहे. आता कुठंतरी प्रशासन कुठंतरी काम म्हणजे धोरण निर्माण करत आहे. परंतु मी जेव्हा म्हणेन की भूक लागते ना तेव्हा काही गोष्टीचा विचार होत नाही. तर हे पोट भरण्यासाठी जर माझ्या बहिणी रस्त्यावरती भिक्षा मागत असेल किंवा देह विक्री करत असेल तर किंवा देवधर्म वगैरे करत असेल, त्याला कारणीभूत प्रशासन आहे, सरकार आहे. शासनाने आमच्यासाठी चांगल्या धोरण, चांगल्या गोष्टी जर केल्या, आमच्यासाठी वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवल्या आणि ह्या घटकाला स्वतंत्र भारतामध्ये ही एक उमलती वेल आहे मी म्हणेन. कारण की आता कुठेतरी आम्हाला आमचं अस्तित्व मिळत आहे. तर ह्या अस्तित्व मिळणाऱ्या घटकाला जर समाजामध्ये जे कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणा किंवा जे कर्तव्यनिष्ठ राजकीय नेते आहेत, समाजातील जे काही सामाजिक कार्यकर्ते त्यांनी एक आधार दिला तर नक्कीच वेगळा बदलाव होईल. हे मागणारे हातही देणारे हात घडू शकतील. आज जी परिस्थिती आहे ती नक्कीच बदलेल आणि हा बदलावाचा पडाव आता चालू आहे. माझ्या काही बहिणी डॉक्टर बनत आहे, काही इंजिनियर आहेत, काही पोलीस खात्यामध्ये पण जात आहेत. ते संघर्ष करतायत. परंतु या संघर्षामध्ये आपल्या सर्वांच्या आधाराची गरज आहे, आपल्या सर्वांच्या साथीची गरज आहे आणि जर आपले साथ जर मिळाला तर नक्कीच एक आमूलाग्र बदल घडेल मी हे सांगू शकते. तर ह्या ज्या फुटपाथ शाळा असतील किंवा हे सोशल सामाजिक काम करत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो? अडचणी एक नव्हत्या, अशा असंख्य अडचणी होत्या. त्यामध्ये सर्वात महत्वाची जी अडचण होती लोकांमध्ये स्वीकारण्याची भावना.
लोक जेव्हा मी कार्य करत होते, जेव्हा फुटपाथ शाळा घेत होते, तर जे मुलांचे आई-वडील होते, ते लेकरांना माझ्याकडे पाठवत नव्हते. त्यांना असं वाटायचं, की माझ्यासोबत राहून ते मुलं माझ्यासारखे बनतील का? किंवा मी ह्यांच्यावरती काही जादूटोणा करेन किंवा काहीतरी असं नाही का, की तृतीयपंथी म्हणतात ते ह्यांच्याकडे राहिलं तर त्यांच्यावरती वशीकरण वगैरे करेल का? अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतरनं इथून माझी सुरुवात होती. मग मी त्यांचं माइंड डायव्हर्ट करणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं, हळू त्यांना मुलांना खाऊ देणं, त्यांना त्यांच्या पॅरेंट्सचं रॅशन, कुठल्या गोष्टी देणं. तर अशा करून म्हणतात ना, एक काहीतरी कुछ पाने के लिए कुछ देना पडता है. तो अशा प्रकारे त्यांना मी थोडंसं लालचच म्हणेन मी. तर थोडंसं त्यांना देत होते, थोडंसं वस्तू देत होते, राशन वगैरे. मग हळू-हळू ते माझ्याशी क्लोज होत गेले आणि मग त्यांना ते माझ्याकडे पाठवायला लागले मुलांना. त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम होता, की पैसा. कुठलंही सामाजिक कार्य बिगर पैशाचं होत नाही. हे जे सामाजिक कार्य करताना माझी टाळीच मार्ग होता. माझी पोळी होती आणि टाळीच्या जोरावरतीच मी समाजकार्य करत होते. मी दुकानं मागत होते. मी लोकांकडे मागत होते. ह्या पैशातून जो मी ज्यांना जे गरजू आहेत, त्यांच्या गरजा करण्याचं मी काम करत होते. तर अशा प्रकारे हे काम चालू होते. समाजामध्ये काही कर्तव्यनिष्ठ लोकं पण होते, की जे मदत करत होते. परंतु ती मदत पुरेशी नव्हती. मग त्यासाठी मला हे करावंच लागत होतं. आतापर्यंत मी समाजकार्य करताना जी मी तुमच्यासोबत हे होतीये, की अगोदर मला लोकं किन्नर, हिजडा, तृतीयपंथी म्हणत होते. परंतु आज मी ह्या लेकरांची आई झालीये. लोकं मला आई म्हणू लागलेले आहेत. तर ही आई जी संकल्पना आहे, ही आई बनण्याची एक वेगळंच वळण होतं, ते मी तुम्हाला सांगू इच्छिते. की जेव्हा एखादी स्त्री आई बनते, त्या प्रसवरूपी पिढ्या इतक्या असहनीय असतात, त्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे त्या पिढीतून जाऊन एखादी स्त्री जेव्हा आई बनते, तेव्हा तिचा तो दुसराच जन्म असतो. तर त्याच प्रकारे त्या प्रसवरूपी समान ज्या पिढ्या आहेत, लोकांचा अपमान आहे, लोकांचा तिरस्कार आहे, अवहेलना आहे, एकटेपणा आहे. यातून जाऊन ही दाढी-मिशीवाली बाई जी आहे, ती कधी आई झाली हे तिलाच कळलं नाही. तर मी आई म्हणून वावरू लागले. आई म्हणून मला म्हणजे लोकांबद्दल जात होते. तर ह्या गोष्टीसाठी पण एक गोष्ट झाली, की 10वीच एक कुटुंब माझ्याकडे आलं. त्या कुटुंबातील एक मुलगा 10वी होता आणि 10वी असताना त्याचे बोर्डाची एक्झाम होते आणि त्या बोर्डाच्या एक्झामचे पैसे भरायचे होते फीस. तर फीस होती काहीतरी त्याची शाळेची 17 का 18,000 होती. त्यांनी फीस भरली नव्हती. तर त्यामुळं शाळेचे जे होते लोकं, शिक्षक वर्ग, तर त्यांना ते शाळेत पेपरला बसून देत नव्हते. तर ते लोकं माझ्याकडे आले. मला म्हटले, की "ताई असं-असं आहे. ह्या मुलाला शाळेचं असं नाही का फीस भरायची आहे आणि शाळेवाले त्याला बसून देत नाहीये. ह्याचं 10वीचं वर्ष आहे ते वाया जाईल." तर मी काय केलं, की ठीक आहे मी काहीतरी मदत करते म्हटलं. तर मी इकडून-तिकडून मागून, परत रस्त्यावरती टाळी वाजवून दुकानं मागून मी काही जेमतेम तिथं 10,000-1,000 मी जमा केले. परंतु अजून कमी होते पैसे त्याला देण्यासाठी. तर दुसऱ्या दिवशी ते लोकं माझ्याकडे परत आले. मी त्यांना पैसे दिले, तर त्यांना म्हटले, की "हे घ्या पैसे आणि भरून टाका." 2 दिवसांनी त्याची परीक्षा होती. परवा उद्या शेवटचा दिवस होता. तर ते म्हणले, की "ताई आमच्याकडे एकही रुपया नाहीये आणि आता हे जे ₹6,000 राहिले ते आम्ही भरूच शकत नाही आणि हे पूर्ण फीस दिल्याशिवाय त्या मुलांची शाळेची फीस नाही भरली तर त्याला बसूच देणार नाही." तर मी म्हटलं, की आता काय करायचं? तो मुलगाही त्याच्यासोबत आला होता त्या व्यक्तीच्या. त्या मुलाकडे बघितलं तर कुठं ना कुठं त्याचा निरागस चेहरा माझ्या मनामध्ये एक हृदयात हे गेलं, काळीज करून गेलं. आणि त्याचं बघून मला असं वाटलं, की नाही या मुलाचं शिक्षण कुठेतरी थांबावं नाही. मग मग करायचं तर काय? मग नाईलाजाने मी माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा आणि शेवटचं, मी पहिल्यांदा म्हणत आहे, मी ह्याच्या अगोदर कधीच देहविक्री केली नाही. मी पहिल्यांदा देहविक्री केली. ही माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा देहविक्री होती आणि शेवटची देहविक्री होती. मी देहविक्री करून पैसे मिळवून त्या मुलाच्या शाळेची फीस भरली आणि त्या मुलाला तिकडं
त्यांच्या पॅरेंट्सकडे ते पैसे देऊन त्याची शाळेची फीस भरल्यानंतर ना मी घरी आले. घरी आल्यानंतर ना मला खूप वाईट वाटलं की मी असं कृत्य कसं काय केलं. मी आजपर्यंत असं काम कधी केलं नाही आणि हे माझ्या हातातून मी कसं काय चुकीचं घडलं, असं का झालं. घरी आल्यानंतर ना मी खूप विचार म्हणजे जेवली नाही त्या दिवशी आणि मग मी झोपीला गेले. झोप काही येत नव्हती, विचार येत होते. रात्री 2-3 वाजले असतील. तरीही विचारांचं गरगळ येत होतं, की मी स्वतःलाच हे करत होते, ब्लेम करत होते, की अशा गोष्टी माझ्याकडून का झाल्या? नंतरनं ते म्हणतात ना, प्रत्येकाचं एक अंतर्मन असतं. ते अंतर्मन आपल्याशी बोलतं. तर माझंही अंतर्मन मला बोललं, की "आम्रपाली, हे जे काम जे आहे, ते तूनी केलं नाहीये. हे जे काम आहे, तुझ्यातील ती जी स्त्री आहे आणि त्या स्त्रीमध्ये जे असलेल्या आई आहे, त्या आईने केलेलं आहे आणि आई आपल्या लेकरांसाठी काही करू शकते." तर तेव्हा कुठं मला समाधान झालं. त्या एका रात्रीमध्ये त्या एका रात्रीमध्ये माझी गर्भधारणा झाली होती. त्या एका रात्रीमध्ये माझा 9 महिने, 9 दिवसाचा कालखंड जे गर्भधारणेचा तो पूर्ण झाला होता आणि त्या एका रात्रीमध्ये माझी डिलिव्हरी झाली होती आणि त्या एका रात्रीमध्ये ही दाढी मिशीवाली जी बाई आहे, ती आई झाली होती आणि तिथून ही आई आज हजारो लेकरांची आई झाली आहे. हजारो लेकरांसाठी ही काम करत आहे. आज मी जे माझं बालपण अनुभवलं होतं, माझ्या बालपणामध्ये ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही, ज्या गोष्टीपासून मी वंचित राहिले, तर ते बालपण जे मी कधी अनुभवलं नाही, ते बालपण मी इतरांमध्ये शोधते आणि त्या इतरांमध्ये, त्या लेकरांमध्ये ते बालपण पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, की मला लहानपणी दूध आवडायचं, मला लहानपणी शालेय साहित्य नसायचं, तर मला दूध मिळत नव्हतं, तर मी त्या मुलांना दूध देते, की जे मुलं रस्त्यावरती राहतात, जे इच्छा असून सुद्धा ते दूध पिऊ शकत नाही, तर त्यांना दूध देण्याचं मी काम करते. मला जे शालेय साहित्य मिळत नसायचे, जे गोष्टीपासून मी वंचित होते, त्या गोष्टी मी इतरांना देण्यासाठी मी प्रयत्न करू लागले आणि अशा प्रकारे एक वेगळं जे आयुष्य मी जगू शकले नाही, ते इतरांच्या आयुष्यामध्ये मी ते जगत आहे आणि कुठेतरी मी म्हणते, की आपण बघतो, की लोकांकडे अफाट पैसा असतो, बरोबर? परंतु ह्या अफाट पैसा असतानाही भुकेल्या मुखामध्ये अन्नाचा घास घालून करू शकत नसेल, तर त्या व्यक्तीच्या पैशाला काही अर्थ नाहीये. अर्थ नाही. लोकांकडे पद असतं. कोणी डॉक्टर असतो, इंजिनिअर असतात, कलेक्टर असतात, पोलिस असतात. मोठमोठ्या पदावरती राजकीय नेते असतात. पण त्या पदाचा वापर जर तुम्ही दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करू शकत नसेल, तर तुमच्या त्या पदाला अर्थ नाहीये. लोकं बलवान असतात, शक्तिशाली असतात. पण तो बळाचा वापर जर दुबळ्यांना दाबण्यासाठी करत असाल, तर त्याला काही अर्थ नाहीये. तर अशा प्रकारे म्हणतात ना, की मरावे शरीराने, पण उरावे कर्माने. तर चंदनापरी झिजून इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधी दरवळ निर्माण करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतीये. आज आपल्या अस्तित्वाची लढाई लढता-लढता, समाजामध्ये संघर्ष करता-करता, स्वतःच्या वेदनांना विसरून इतरांच्या वेदनांवरती फुंकर घालण्याचं मी काम करते. आज तृतीयपंथी म्हणून जगताना मी कुठेही असं म्हणत नाही, की मला स्वतःला वेगळं समजत नाही. मी स्त्री असो, पुरुष असो, तृतीयपंथी असो, म्हणजे कुणीही असो, किंबहुना प्राणी मात्रांसाठी स्ट्रे डॉग, स्ट्रे कॅट त्यांच्यासाठीही मी काम करते. तर माझं अन्नछत्र चालतं. ससून रुग्णालय आहे, पुणे रेल्वे स्टेशनच्या या ठिकाणी. कुणी उपाशी राहू नये म्हणून. कारण की भूक काय असते, हे मी लहानपणी अनुभवलेलं आहे. त्याचप्रकारे मी म्हटल्याप्रमाणे अ, माझा एक प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये मागणारे हात देणारे हात घडवायचं असतं. करण्याचं मी काम करते. जे रस्त्यावरती भीक मागतात, तर त्यांना जर असं वाटलं, की मला कष्टाची भाकर खायची आहे आणि आम्हाला ही भीक मागायची नाही, तर आपण 6 महिन्याचं घर त्यांना देतो असतो. 6 महिन्याचं घर दिल्यानंतर त्यांना 6 महिन्याचं राशन देत असतो आणि त्याला एखादा बिझनेस वगैरे किंवा एखाद्या ठिकाणी जॉबला लावून देत असतो. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर ते त्यांचं पूर्ण सस्टेन होऊ शकतात. मी महिला सक्षमीकरणासाठी काम करते. मी व्यसनमुक्तीसाठी मी काम करते. तर त्याच प्रकारे माझा वृद्ध सखा उपक्रम आहे. जे आजी-आजोबांना कोणी सांभाळत नाही, त्यांना सांभाळण्याचं मी काम करते. त्याचप्रकारे ह्यांना त्या आजी-आजोबांना बीपी शुगरच्या गोळ्या असेल, हिअरिंग मशीन्स असेल, हे देण्याचं मी काम करते. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी मी काम करत आहे. तर थोडक्यात जिथे-जिथे गरज आहे, त्या गरजांसाठी मी काम करते. जिथे-जिथे वेदना आहेत, त्या वेदनांवरती, जखमांवरती फुंकर घालण्याचं मी काम करते.
आपल्या म्हणतात ना, जेव्हा जंगलामध्ये आग लागते तेव्हा बघायची भूमिका न करता एक चिमणी बनून ती आग विझवण्याचा मी माझ्या परीने छोटासा प्रयत्न करते. मला माहिती नाही की आग विझेल, परंतु मी प्रयत्न प्रयत्न करते. करतात. बघूया मला यश किती मिळेल. परंतु जेव्हा इतिहासाची पानं लिहिली जाईल किंवा मी नसेल, कारण की आयुष्यामध्ये सगळ्यांना जायचंय. तर मी जेव्हा नसेल, तर कुणीतरी कुणी म्हणेल, की अशी एक व्यक्ती तृतीयपंथी होती, पण ती अशी लोकांसाठी काम करत होती, असं-असं करत होती. तर कुठे ना कुठे ह्याच्यामध्ये म्हणतात ना, की माझ्या पश्चातही लोकांनी मला म्हणजे माझं नाव काढावं, या दृष्टिकोनात मी काम करते. आणि मी जे काम करते ते काम नाही, ते माझं कर्तव्य आहे. कारण की समाजामध्ये आपण जेव्हा जगतो, तेव्हा एक माणूस म्हणून, एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी कार्य करत आहे. मी काही मोठं काम करत नाही. आज आपल्या महापुरुषांनी स्वतःचे ध्येय झिजवले. ते इतरांसाठी जगले. इतरांसाठी ते झिजले. म्हणून आपण त्यांना वंदन करतो. तर त्याच प्रकारे मी त्यांना, त्या महापुरुषांना आयडियल समजून, त्या महापुरुषांच्या विचारांवरती चालण्याचा मी प्रयत्न करते. आज ही जी आम्रपाली आहे, इतिहासामध्ये जी आम्रपाली होती, ती तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी जाऊन तिचा उद्धार झाला आणि आज ही जी आम्रपाली आहे आपल्यासमोर, ती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आहे आणि त्यांच्या विचारावरती चालणारी ही आम्रपाली आहे आणि ही आम्रपाली, ही प्रस्थापित मनुवादी संस्कृतीवरती, त्याच्या छातडावरती बसून आपलं अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करते. तर आम्रपाली मॅडम, आपल्या या कार्याला बघून आपल्याला काही अवॉर्ड्सने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याबद्दल थोडंसं माहिती द्या आपण. अवॉर्ड अवॉर्ड म्हणजे पाठीवरती एक थाप असते. जेव्हा आपण कामं करतो समाजामध्ये, तर तेव्हा कोणीतरी जेव्हा आपलं कौतुक केलं, तेव्हा अजून काम करण्याची हुरूप येते. म्हणतात ना, नुसता मांडव असून चालत नाही. त्याला झालरी असावी लागते. तर असे खूप सारे अवॉर्ड्स मला मिळालेले आहेत. आतापर्यंत मला 396 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. त्यामध्ये जी24 तासचा अनन्य समान गौरव सन्मान जो पुरस्कार आहे तो आहे किंवा राष्ट्रीय, राज्य पातळीवरती असे खूप सारे पुरस्कार आहेत. परंतु ह्या पुरस्कारामध्ये मला सर्वात महत्त्वाचा जो पुरस्कार वाटतो, तो म्हणजे आदर्श माता म्हणून जो पुरस्कार मला मिळालेला आहे. आदर्श माता पुरस्कार म्हणजे माझ्यातली स्त्री आणि त्या स्त्रीमध्ये असलेलं मातृत्व आणि त्या मातृत्वाला मिळालेला हा सन्मान होता. आणि तो सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण की आजपर्यंत फक्त लोकांचे हिजडा, छक्का, किन्नर हे शब्द मी ऐकत होते. परंतु आई हे जे शब्द आहे, त्या शब्द जेव्हा मी लोकांकडून ऐकते ना, तर माझे सगळं दुःख, जे मी पण वेदना किंवा जे मी त्रास सोसला आहे, ते सगळं मी विसरून जाते. माझे जे पण जखमा आहे, त्या जखमांवरती फुंकर घालण्याचं काम या आई या शब्दाने केलेलं आहे. आणि आज आपण बघतो, की मी ते झाड आहे. मी ती सावली देऊ शकते, पण मी फळं देऊ शकत नाही. म्हणजे मी स्त्री आहे, पण मी पुनरुक्ती म्हणजे लेकराला जन्म देऊ शकत नाही. जरी लेकराला मी जन्म देऊ शकले नाही, तर आज मी हजारो लेकरांची आई झाली आहे. हजारो लेकरं मला आई म्हणतात, तर त्याच्यामध्येच मी पूर्ण म्हणजे एकदम समाधानी आहे. आणि हे करता समा समाजामध्ये आज एक अशी स्त्री, की जिला लोकांनी दूर लोटलं होतं, अपमान केला होता, तिरस्कार केला होता. आज ते लोकही देखील मला आई म्हणतात. तर ह्याच्यामध्येच मी माझं सार्थक समजते. कारण की आयुष्यामध्ये तुम्ही किती प्रॉब्लेमला फेस केलाय ते महत्वाचं नाही. तुम्ही त्याच्यातून कसं ओव्हरकम होऊन येताय, बाहेर कसं पडताय ते महत्वाचं आहे. तर आज सगळीकडे मला जेव्हा आई म्हटलं जातं, तर मला खूप छान वाटतं. कारण की स्वामी तिन्ही जगाचा, पण आई विना भिकारी. तर आई ही अशी व्याप्ती आहे, आई ही संकल्पना अशी आहे, की त्याच्यात सारं जग सामावलं गेलेलं आहे. आणि बोलताना माझ्या अंगावरती काटे येतायत, की नाही, ती आई ह्या शब्दाला कुणीच वर्णन करू शकत नाही. आणि ते आईचा मान मला मिळालेला आहे. तर मी खूप धन्य समजते. आणि आपल्या प्रशासनाकडून, शासनाकडून आपली काय अपेक्षा आहे? बघा, प्रशासन आता कुठेतरी तृतीयपंथी समुदायासाठी म्हणजे आमच्या पारलिंगी समुदायासाठी आता संवेदनशील
दृष्टीने बघत आहे. मी म्हणेन की आमचा जो समुदाय आहे तो मायनर आहे. तो म्हणजे अल्पसंख्यक आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून खूप लांब आहे. वंचित आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाहीये. उत्पन्नाचा काही स्रोत नाहीये. शिक्षणापासून वंचित आहे. तर आता कुठेतरी सुविधा सरकार देत आहे. तर सरकारला मी विनंती करेन, आपण आमचे मायबाप आहात. आपण आमच्याकडं एक झुकतं माप टाकावं. आमच्याकडे एक पालकत्वाच्या दृष्टिकोनातून एक आमचे आई-वडिलांच्या प्रमाणे आमच्याकडं बघावं आणि आपल्या कक्षेच्या बाहेर जाऊन, आपल्या म्हणतात पदाच्या बाहेर जाऊन एक वेगळं धोरण निर्माण करून आमच्या ह्या समुदायाला, माझ्या पारलिंगी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आपण प्रयत्न करावा. लोकांना लाली लिपस्टिक लावलेले, भडक मेकअप केलेले चेहरे दिसतात. परंतु या चेहऱ्यामागे किती दुःख आहे, वेदना आहे, त्रास आहे, एकटेपणा आहे, हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाहीये. तर मी शासनाकडून एवढं विनंती करेन की आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न, आमचा आवासाचा प्रश्न म्हणा, आमचा शिक्षणाचा प्रश्न, आमचा आरोग्याचा प्रश्न, सामाजिक न्याय, त्याच्याच प्रकारे आमच्याकडे जे लोक आम्हाला त्रास देतात, आमच्याकडे न्यायालयीन संरक्षण आम्हाला मिळावं. तर ह्या गोष्टी आमच्यासाठी जास्त प्रमाणामध्ये करावे आणि आम्हाला कायद्याचं संरक्षण मिळावं, जेणेकरून आमचा समुदाय समाजामध्ये एक माणूस म्हणून जगेल आणि म्हणतात ना, भारताचा एक चांगला नागरिक बनून भारताच्या प्रगतीमध्ये नक्कीच योगदान देईल. आताही करत आहोत. फक्त ह्या प्रयत्नाला आपल्या साथीची गरज आहे, आपल्या प्रतिसादाची गरज आहे. नक्कीच. आणि जातात एक शेवटचा प्रश्न, तुमच्या जीवनशैलीवरती आधारित काही सिनेमे देखील येणार आहेत, तर त्याबद्दल काय सांगतील प्रेक्षकांना आमच्या? आतापर्यंत लोकांनी माझी मागणारी टाळी बघितली होती, पण ही मागणारी टाळीही देणारी असू शकते. तर समाजामध्ये एक नाण्याची एक बाजू लोक बघतात. आजपर्यंत लोक आम्हाला उपहासाचं कारण बघतात. कुणाला चिडवण्यासाठी आमचा वापर केला जातो किंवा समाजामध्ये हसण्यासाठी आमचा वापर केला जातो. तर ह्या पलीकडे देखील तृतीयपंथीचं जग असू शकतं, पारलिंगी समुदायाचं जग असू शकतं. आज तृतीयपंथी समुदाय स्वतः म्हणजे खिचपत आयुष्य जगत असताना देखील समाजासाठी काहीतरी करत आहे, समाजासाठी म्हणजे धडपडत आहे. तर हे दाखवण्याचं काम काही लोक म्हणजे कर्तव्यनिष्ठ म्हणजे म्हणतात ना, संवेदनशील लोक करत आहेत. तर माझ्यावरती 2 पिक्चर येत आहे. एक अमर टाळी. ही जी टाळी आहे म्हणजे मागणारी टाळी नाही, ही देणारी टाळी आहे. ही अमर टाळी आणि एक थपोडी म्हणून आहे, जे हिंदीमध्ये टाळीलाच थपोडी म्हणतात. अशा 2 मूव्ही म्हणजे येत आहेत, शॉर्ट फिल्म्स आहेत. तर ते लवकरच प्रकाशित होणार आहे, प्रदर्शित होणार आहे. तर आपण नक्की बघा. आणि लवकरच माझ्यावरती एक पुस्तक पण येत आहे, सप्तरंगी आई म्हणून. त्याच्यामध्ये आतापर्यंत न कळलेली आई म्हणजे सप्तरंगी आई कोण आहे हे लोकांना नक्कीच कळेल आणि लोक ह्या आईचा स्वीकार करतील. लोक ह्या आईलाही एक मान देतील, एवढंच मी लोकांकडून अपेक्षा करते. धन्यवाद. तर नक्कीच आम्रपालीजी, आपला हा प्रवास खूपच प्रेरणादायी प्रवास होता. तर खरा समाजसेवक तोच असतो जो दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणतो. तर आमच्या या पॉडकास्टला आपण भेट दिली त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. तर ह्या होत्या डॉक्टर आम्रपाली मोहिते. तर अशाच लोकांना आपण आपल्यासोबत घेऊन येणार आहोत. अशाच जे खरे हिरो आहेत त्यांचे खऱ्या हिरोंची खरी कथा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पाहत राहा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र यशोगाथा आणि आमचं चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर आजच फॉलो करा. भेटूया लवकरच दुसऱ्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.